माघार आजच्या दिवसभरात प्रचंड गाजलेला शब्द. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये. या निवडणुकीसाठीचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत नाशिकमध्ये राडा सुरू होता. जळगावमध्ये तणाव होता, कारण तिथे महायुतीमधले बंडखोर उमेदवार अर्ज माघारी घेत नव्हते. महायुतीचे नेते ठिकठिकाणी बंडखोरांचे अर्ज माघारी घेतले जावेत यासाठी प्रयत्न करत होते. पण या सगळ्यात महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. कारण ठरलंय मविया. मवियाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसारखा बिनविरोध पॅटर्न आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा दिसला. पण या पॅटर्नमुळे एक चर्चा झाली, ती ठाकरे पवार सेटल झाल्याची. ठाकरे पवारांनी महायुतीला ढील दिल्याची. पण या चर्चा का होत आहेत? ठाकरे पवारांवर सेटल झाल्याचा आरोप का केला जातोय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करू उद्धव ठाकरेंपासून. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातली जागा, ठाकरेंच्या होमग्राऊंड मधली जागा, त्यात इथल्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुद्धा सर्वश्रुत आहे. त्याचाच फायदा ठाकरे घेतील अशी चर्चा होती. माजी आमदार बाळ माने यांना इथून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली होती. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मानेंनी अर्ज माघारी घेतला. माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी प्रचारासाठी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायचा प्रयत्न केला, तर काही मतदार हे तीर्थयात्रेला गेले आहेत. मला सूचक म्हणून मित्र पक्षातल्या नगरसेवकांच्या सह्या हव्या होत्या, पण त्याही मला मिळाल्या नाहीत. काहीतरी घोडेबाजार सुरू आहे अशी माहिती मला मिळाली, त्यामुळे मी माघार घेतली. आपण याबद्दल वरिष्ठांशी सुद्धा बोललो असं माने यांनी सांगितलं आणि चर्चांना उधाण आलं. नितेश राणेंनी परफेक्ट डाव खेळून बाळ मानेंची माघार घडवून आणली. पण इथे ठाकरेंनी कुणाचा डमी अर्ज का दाखल केला नाही? बाळ माने वरिष्ठांशी बोलणं झालं असा दावा करत असताना त्यांची हकालपट्टी का करण्यात आली असा प्रश्न विचारण्यात आला. आणि ठाकरेंनी मित्रपक्षांच्या सह्या बाळ मानेंना का दिल्या नाहीत, आवश्यक तो जोर का लावला नाही असा प्रश्न विचारला जातोय. कारण ठाकरेंचा उमेदवार रिंगणात नसल्यानं इथून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरेंकडे गेलेली पण मवियाचा उमेदवार नसलेली दुसरी जागा आहे नाशिकची. नाशिकची जागा ठाकरे गटाला सुटली तेव्हा ठाकरेंच्या 2 नेत्यांनी अर्ज नेले होते, पण कुणीच अर्ज दाखल केला नाही. निफाडचे ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार असलेल्या अनिल कदम यांनी अर्ज स्वखुशीने घेतला होता. निवडणुकीचं तंत्र आणि वास्तव वेगळं असतं, जे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही सखोल अभ्यास केला आणि अर्ज भरून माघारी घेण्याची माझी इमेज नाही. पक्षात कोणतीही नाराजी नाही, कोणतेही मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया दिली. मुळात नाशिकमध्ये उमेदवार न देण्याबद्दल संजय राऊत म्हणाले होते, मवियाकडे संख्याबळ जरी नसलं तरी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी मवियाने उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. नाशिकमध्ये संख्याबळामध्ये मोठा फरक आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी कुणी जास्त इच्छुक नाही. 100 पेक्षा जास्त संख्याबळ असतं तर आम्ही उमेदवार देण्याचं धाडस केलं असतं. आता प्रत्यक्षात 2 नेत्यांनी अर्ज नेले होते तरी राऊत कुणी इच्छुक नव्हतं असं म्हणत असल्यानं शंका घेतली जात होती. ज्यात भर पडली ती माजी नगरसेवक शिवाजी सहाने यांनी केलेल्या आरोपांनंतर. सहाने म्हणाले की शिवसेनेचे फक्त 70 मतदान असताना मी उमेदवारी घेतली होती. मी निवडून देखील आलो होतो. सत्तेचा दुरुपयोग करून माझा मार्ग रोखण्यात आला. निवडणूक लढवण्यासाठी मतांची आकडेवारी नव्हे तर राजकीय इच्छाशक्ती आणि धैर्य असावं लागतं. संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत. निवडणुकीतून माघार घेण्याऐवजी त्यांनी स्वतः येथून उमेदवारी करण्याचं धैर्य दाखवायला हवं होतं. राऊत यांनी सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत कच खाल्ली असा थेट आरोप त्यांनी केला. नाशिकमध्ये मवियाचा उमेदवारच नसताना भाजपच्या गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवल्यानं तिथं महायुतीमध्येच लढत होणार आहे. मविया पिक्चर मधून आउट आहे ठाकरेंच्या पक्षाच्या निर्णयामुळे. अर्ज माघारी घेण्याचा पॅटर्न पुण्यात देखील रिपीट झालाय. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आधी उमेदवारीवरून खडाजंगी झाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षात नुकताच प्रवेश केलेले विक्रम काकडे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे असे दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचा सुरू असलेला गोंधळ लपून राहिला नाही. शेवटी पक्षाने विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आणि पार्थ पवारांनी सुनील टिंगरेंची समजूत काढत टिंगरेंना अर्ज माघारी घ्यायला लावला. अजित पवारांच्या पक्षातला हा गोंधळ संपल्यानंतर आता बारी होती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवारांना सुटल्याने इथून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने दोन्ही राष्ट्रवादी इथे जुळवून घेणार का असा प्रश्न शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारण्यात आला। तेव्हा त्यांनी हा सामना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही तर महायुती विरुद्ध मविया आहे असं उत्तर दिलं। पण गुरुवारी सकाळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतरच ही सूत्र हल्ली आहेत अशी माहिती समोर येते। एकीकडे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यामागे आर्थिक कारण असल्याचा आरोप अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी केलेला असताना आता समोरच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने काकडेंच्या आर्थिक बळाची चर्चा वाढली आहे। तर उमेदवार आणि पक्ष मॅनेज झाले असा आरोप सुद्धा होतोय। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीने आपला विश्वासघात केल्याची टीका केली आहे। साहजिकच इथे सेटल झाल्याचा आरोप होतोय तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर। तसाच आरोप ठाण्याच्या जागेवरून सुद्धा होतोय। भाजप आणि शिंदेमध्ये चुरस सुरू असताना शिंदेंनी ही जागा मिळवली आणि रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली, तर मवियात ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आणि इथून अभिजित पवार यांना उमेदवारी मिळाली। या दोघांमध्येच लढत होती, पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित पवारांनी अर्ज माघारी घेतला। माध्यमांशी बोलताना अभिजित पवारांनी वैयक्तिक कारणाने अर्ज माघारी घेत असल्याचं सांगितलं खरं, पण याआधी याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे उभे असताना शिवसेनेने संख्याबळ असतानाही माघार घेऊन डावखरेंचा बिनविरोध निवडून येण्याचा रस्ता मोकळा करून दिला होता। त्याच्याच बदल्यात शरद पवारांनी अभिजित पवारांना अर्ज मागे घ्यायला लावला अशी चर्चा होतीये। आता इथे पवारांकडे संख्याबळ नसलं तरी फाटक यांचा अर्ज भरायला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित नव्हते, त्यामुळे या जागेसाठी आग्रही असणारी भाजप दगाफटका करणार का अशी चर्चा होती। पण पवारांनी उमेदवारच माघारी घेतला आणि शिंदेच्या शिवसेनेचा रस्ता मोकळा करून दिला। रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले। असंच काहीसं यवतमाळमध्येही घडलं। महायुतीच्या जागा वाटपात जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली। त्यांनी याच जागेवरून आधी निवडून आलेल्या दुष्यंत चतुर्वेदींना पुन्हा उमेदवारी दिली। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या साहेबराव कांबळेंना तिकीट देण्यात आलं। अशातच भाजपच्या नितीन भुतडा आणि साजिद बेग मिर्झा यांनी बंडखोरी करून अर्ज भरला। त्यांच्यासोबत सय्यद फारुख सय्यद करीम यांनीही अपक्ष अर्ज भरला। पण 3 जूनला अचानक काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळेंनी कागदावर संख्याबळ जुळत नसल्याचं कारण सांगत अर्ज माघारी घेतला। आता ऐन वेळेला उमेदवाराने माघार घेतल्यानं महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार सय्यद फारुख सय्यद करीम यांना पाठिंबा जाहीर केला। पण गुरुवारी सय्यद फारुख सय्यद करीम यांनी अर्ज माघारी घेतला आणि अपक्ष उमेदवाराच्या जोरावर डाव खेळण्याची संधी सुद्धा मवियाच्या हातून निसटली। साहेबराव कांबळेंची माघार अंगलट आली। महायुतीने शिताफीने बंडोबांना थंड केलं आणि दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध आमदार झाले। अहिल्यानगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून पक्षात आलेल्या प्राजक्त तनपुरेंना भाजपने उमेदवारी दिली। महाविकास आघाडीमध्ये जागा काँग्रेसला सुटली। काँग्रेसने शहराध्यक्ष दीप चव्हाण यांना एबी फॉर्म दिला, पण नाराज झालेल्या काँग्रेसच्या करण ससाने यांनी अपक्ष अर्ज भरला। पण पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला नसल्यानं दीप चव्हाणांनी एबी फॉर्म मिळूनही अर्ज भरलाच नाही। त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने बंडखोर उमेदवार करण ससाणे यांना पाठिंबा दिला। 4 तारखेला ससाणे सकाळपासून नॉट रिचेबल होते। शेवटी त्यांनी समोर येऊन मवियामध्ये एकमत न झाल्याचं कारण देत अर्ज मागे घेतला। ठाकरेंच्या मच्छिंद्र धुमाळांनी आधीच अर्ज मागे घेतल्यानं मैदानात फक्त तनपुरे राहिले आणि भाजपची नगरची जागा बिनविरोध निवडून आली। एरवी महायुतीच्या विरोधात आग ओकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि ठाकरेंच्या सेनेने ऐनवेळी माघारीचा पॅटर्न का राबवला? तर यामागचे चर्चेत असलेलं कारण म्हणजे शरद पवारांना बिनविरोध मिळालेली राज्यसभा आणि अंबादास दानवेंना बिनविरोध मिळालेली विधान परिषद। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यावरून मवियामध्ये मतभेद असताना भाजपने मात्र पवार उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध करण्याचं आश्वासन दिलं होतं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत गेल्या काही काळात भाजपचे वाढलेले हितसंबंध आणि परिषदेला दानवेंना भाजपने न केलेला विरोध यामुळे या सगळ्याची परतफेड आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केली जाणार याची चर्चा आधीपासूनच होती। तेच आता घडताना दिसतंय। एकीकडे 17 जागांवर आम्ही महायुतीला नडू असं म्हणणारे विरोधक ऐनवेळी माघारी फिरले आणि महायुतीचा विजय सोपा केला। पण एका बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि ठाकरेंनी कच खाल्ल्यानंतर काँग्रेस तरी रेसमध्ये असेल असं वाटत असताना काँग्रेसनेही तोच कित्ता गिरवला। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीच भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप केल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक सहलीला गेल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला अर्ज मागे घेतला।
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले. तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल्ल अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की आली. इथे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होईल. सोलापूरमध्ये सूचकाची सही बनावट असल्यानं काँग्रेसच्या आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाला. तेथे मवियाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या देवयानी डोणगावकर यांनी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतला. इथे अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या गणेश लोखंडे यांना ठाकरे गटाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय. थोडक्यात अर्ज माघारीच्या दिवशी महायुतीचे नेते बंडखोरी थांबवत होते, तर मवियाचे उमेदवार अर्ज माघारी घेत होते. त्यांना ना समजवण्याचा प्रयत्न झाला, ना कुठल्या नेत्याने मध्यस्थी केली. त्यात पुणे, ठाणे, नाशिक अशा जागांवर मवियाकडे महायुतीला धक्का देण्याची किंवा अंतर्गत धुसफूस वाढवण्याची संधी होती. तिथूनच ठाकरे पवारांनी माघार घेतल्याने आरोप एकच झाला, ठाकरे पवार सेटल झाल्याचा. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे पवार सेटल झाले का? किंवा लढा देण्याची संधी ठाकरे पवारांनी गमावली का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.